नमस्कार. मी प्रकाश पाटील आणि तुम्ही पाहत आहात थरार सत्य. आजची गोष्ट आहे एकदम थरारक, डोळे उघडणारी आणि प्रत्येकाने शेवटपर्यंत ऐकायलाच हवी अशी. मित्रांनो, म्हणतात ना, सीमेवर देशासाठी लढणारा जवान कधीच घाबरत नाही. पण जर तोच जवान आपल्या घरात, आपल्या शहरात फसवणुकीच्या जाळ्यात अडकला तर? ही घटना आहे इंदूर शहरातील. एक फौजी भाऊ नुकताच निवृत्त झालेला. अवघे 10 दिवस झाले होते. वर्षानुवर्षे देशाची सेवा केल्यानंतर आता थोडा आराम, थोडं सुख अनुभवायचं होतं. पेन्शनचे पैसे, मोकळा वेळ आणि मनात एक उत्सुकता. याच उत्सुकतेत त्यांनी एक ऑनलाईन डेटिंग साईट पाहिली आणि इथूनच सुरू झाली एक धोकादायक कहाणी. त्यांनी एका मुलीसोबत संपर्क साधला. बोलणं झालं, भेट ठरली आणि इंदूरमधील एका हॉटेलमध्ये ते पोहोचले. सगळं सुरळीत चाललं होतं, पण काही वेळातच परिस्थितीने भयंकर वळण घेतलं. अचानक त्या मुलीने आपला खरा चेहरा दाखवला आणि काही मिनिटांतच तिचे साथीदार तिथे पोहोचले. मित्रांनो, जे पुढे घडलं ते ऐकून तुम्ही हादरून जाल. त्या खोलीत हिडन कॅमेरा लावलेला होता आणि फौजी भावाचा व्हिडिओ आधीच रेकॉर्ड केला गेला होता. यानंतर सुरू झाली ब्लॅकमेलिंग. लाखो रुपये दे, नाहीतर हा व्हिडिओ व्हायरल करू. लुटारूंना वाटलं की फौजी घाबरेल, आपली इज्जत वाचवण्यासाठी पैसे देईल. पण त्यांनी एक मोठी चूक केली होती. ते विसरले होते की हा माणूस सामान्य नाही, तर देशासाठी लढलेला जवान आहे. फौजीने घाबरण्याऐवजी डोकं शांत ठेवलं. त्याने शांतपणे सांगितलं, 2 दिवस वेळ द्या, पैसे जमवतो. लुटारूंना वाटलं की त्यांचा प्लॅन यशस्वी झाला, पण खरी गेम तर आता सुरू झाली होती. फौजी सरळ पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि संपूर्ण घटना सांगितली. मित्रांनो, पुढे पोलिसांनी अशी कारवाई केली की सगळेच हादरले. मुख्य आरोपी भावना भार्गव हिला अटक करण्यात आली आणि इतर साथीदारांचा शोध सुरू झाला. एक फौजी ज्याने सीमेवर शत्रूंना हरवलं, त्याने आपल्या शहाणपणाने या लुटारूंनाही हरवलं. आणि इथून मिळते एक मोठी शिकवण. ऑनलाईन जग जितकं सोपं दिसतं, तितकंच धोकादायकही असू शकतं. प्रत्येक फ्रेंड रिक्वेस्ट, प्रत्येक ओळख खरी असेलच असं नाही. मित्रांनो, सावध रहा, कारण एक छोटी चूक तुमचं आयुष्य बदलू शकते. जर तुम्हाला ही खरी आणि थरारक कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच सत्य घटनांसाठी थरार सत्य सोबत जोडलेले रहा. मी प्रकाश पाटील. पुन्हा भेटू एक नवीन आणि धक्कादायक सत्यासोबत. तोपर्यंत सुरक्षित रहा आणि जागरूक रहा. धन्यवाद.